कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणून मी लपून बसतो, कोणाला बी सापडत नाही बर का। लय भारी वाटतं मला असं करायला। आपू रांग्या हो, अरे मी पण तुझ्यासारखाच होतो। मी पण शाळेत लपून बसायचो, शाळा सुटली की बाहेर यायचो। दुसऱ्याशी मस्तर मार खायची। झाला का फोन? हो मॉमचा फोन झाला। ऍक्च्युली मॉमला सांगायचं होतं ना की आपण पोचलो म्हणून। पण मी तुला काही विचारलंच नाही, मला काय सांगतोयस? नाही म्हणजे काय झालं माहितीये का, लय काम करावी लागतात हो मला या घरात। नाही तुम्ही म्हणत असाल बाई जयंती वहिनी एवढ्या सुंदर एवढ्या ताज्या तवाना कशा बाई दिसतात। रहस्य त्याचं रहस्य म्हणजे हेच, एवढी ढीगभर काम करावी लागतात मला। म्हणजे बघा, झाडू लावते, लादी पुसते, सगळ्या वस्तू कुठे पसरलेल्या असतात त्या व्यवस्थित जागेवर ठेवते, या अप्पू भाऊजींची औषधं बी सगळी जागेवर व्यवस्थित ठेवून देते, भांडी धुते, कपडे घासते, माहितीये का। लय दमून जाते मी एकदम। पण तुम्हाला एवढं राबण्याची गरज काय होती? याच्याला काम करायचं एवढं? असं काय करता, आपलं घर म्हणल्यानंतर राबायला नको का। आता हेच बघा ना, आपलं घर मानते म्हणून तर माझी खोली दिली ना मी सारंगरावांना आणि सावळीला राहायला। एवढ्या वर्षात कुणाला माझ्या खोलीत पाय बी ठेवू दिला नव्हता मी। म्हणजे यांना चालतं, नवरा आहे ना म्हणून, पण बाकी कुणी जाऊ शकत नाही। पण आज माझी खोली चक्क या दोघांना दिले राहायला। राजा जातो मी, मस्त कार झोपा। होय ग, काय आहे? हा तेच म्हणलं मी, राहून गेलो होतं। सासरी बघितलं का? विठ्ठला, आता हे काय नवीन, एका खोलीत कसं? खोली सजवली छान छान ही पाहून घ्यावी एकदा, या ना। खोली सजवली छान छान ही पाहून घ्यावी एकदा, सडा सजवला हा फुलांचा पाहून घ्यावा एकदा, हे सगळं जर आवडलं तर बक्षीस द्यावं दोनदा ग बाई बाई, आले जावई बापू घरा, अहो आले आले जावई बापू घरा। सरप्राईज! कसं वाटलं सरप्राईज? अजून इथे थांबा, स्पेशल हा। वा 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 वा, कसं वाटलं? भारी ना? रूम फ्रेशनर आहे, जरा महाग होता पण पैसे साठवून केलं मॅनेज कसं तरी। जोयात तयारी केली हा एकदम, म्हणजे बघा ना, फुलं लटकवली आहेत, तिथं फुलं अंतरली आहेत। अहो हे फुलं मगाशी नाही का म्हणलं शेजारच्या अंगणात आणली, तीच आहे ती। सादर बदलली, उषा नवीन आणल्यात, कलर तोच आहे। तेवढं बजेट नव्हतं ना, बघ बघू नका बरं का। या घरातल्या सवय नाही हो, गरीबडे बिचारे। ही सगळी तयारी मी कुठून करायला शिकले सांगा बरं? कुट्टलवारांकडून। कुट्टलवार माझं माहेर। लय श्रीमंती आहे ना तिकडं, ह्या चांगल्या सगळ्या सवयी मी तिथून शिकले बघा। कशी वाटली रूम, आवडली का? जयंती बास म्हणायला आले बघा माझे मालक। एकच डायलॉग येतो यांना, बास जयंती बास, म्हणजे काही बोलायला लागले की बास म्हणतात। तरी नशीब सासरे बुवा नाही बाई, सासरे बुवांचा काय डायलॉग आहे माहितीये का? सुनबाई संपला, एवढा डायलॉग सिम्प्रीच। मला सांगते सारंगराव, मला वाटत असेल ना जयंती वहिनी एवढ्या आनंदी कशा राहतात, एवढ्या छान कसं वागतात, तर तुम्हाला सांगते
मला माहितीये मी आहे म्हणून टिकले हो. माझ्या जागी दुसरी कुणी बाई असती ना अहो, हा बेड सुद्धा रेंट वर आणलाय हो आम्ही. जयंती पाच करते जास्त व्हायला काय म्हणलं ड्रामा. हा आवडलं ना तुम्हाला. त्याचं काय आहे टिंगची सवय आहे हो जरा किडा. जिथं स्कोप मिळेल ना करून टाकते. तुम्हाला होईल की सवय आता. चला लय बोलले ना जातो आता आम्ही. इथेच ठेवते बरं का. गुड नाईट. सावळे गुड नाईट म्हणायची सवय झाली असेल ना एव्हा ना. चोरीचो नोंदना टुडुन 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 दादा का थांबला टुडुन टुडुन टुडुन. चला की प्रेमानंदी अहो ऐका ना, तुम्ही प्रवासातून आलात म्हणून तुमचं डोकं दुखत असेल ना. मी तुमचं डोकं शेपून देते. तुम्ही बसा बसा. काय बसा. अहो, मोडला का काय बेड यांनी. हो तो रेंट रूपम कॉस्मेटिकच्या मालकांनी मोडलाय. मोडला तर मोडला. जे काही मोडाल ते मला नवीन आणून द्या म्हणजे झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.